नटाच्या आयुष्याबाबतीत किंवा नट हा सगळ्यात वल्नरेबल असतो. म्हणजे बरोबर. आपल्याकडे नेहमी तो टार्गेट होत असतो. हं. त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायची लोकांना इच्छा असते. करोडपती आम्ही करताना असं वाटायचं ना, की हे जसे विचारतायत प्रश्न हे तसेच आहेत का? तसेच आहेत. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 21 वर्षानंतर पुन्हा एक दिग्गज कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. तोच आवाज, तीच अभिनय कौशल्य आणि त्याच सगळ्या ऑरा घेऊन जेन लोकांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहेत सचिन खेडेकर सर. भूमिका नाटक आपल्या लवकरच भेटीला येणार आहे. त्याच नाटकातला एक छोटासा अंक मी बघितला. ज्या अंकामध्ये ना सर मला तुम्ही सुद्धा थोडेफार जेन झालेले दिसत आहात. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीला सांगता त्या पद्धतीने थोडेफार जेन झालेले दिसत आहात. आत्ताच प्रेस कॉन्फरन्स सुद्धा पार पडली. खरंच खूप सुंदर अशी उत्तरं आम्हाला मिळाली सुद्धा. काय सांगाल, काय सचिन खेडेकरला या नाटकातल्या किंवा या संहितेमधली अशी एखादी गोष्ट ट्रिगर पॉइंट बोलण्यापेक्षा एक गोष्ट जी 21 वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर खेचून घेऊन आली, काय सांगाल त्याबद्दल? हां. नाही नाटक, त्याची मांडणी, त्याच्यातला विचार, नटाचं आयुष्य. हं. मी म्हटलं तसं नटाच्या आयुष्याबाबतीत किंवा नट हा सगळ्यात वल्नरेबल असतो. म्हणजे बरोबर. आपल्याकडे नेहमी तो टार्गेट होत असतो. हं. त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायची लोकांना इच्छा असते. तर नटाच्या आयुष्यावरचं नाटक आलं माझ्याकडे, याचा एक आनंद झाला. आणि आपल्याकडे नट एखादी भूमिका करताना कशा-कशातून जातो बरोबर. किंवा त्याला काय अनुभव घ्यावे लागतात, चांगले, वाईट. अ, ते सगळं आपल्याला दाखवता यावं. म्हणजे जसं प्रेक्षकांना वाटतं ना, की नट आणि हे जे वास्तव आहे, याच्यामध्ये एक जमीन आसमानाचा फरक असतो. असं नसतं. बरोबर. तो त्याच वास्तवाचा भाग आहे. तो ज्यातनं जात असतो. म्हणजे एखाद्याला नट म्हणून मला माझ्या संवेदनशीलतेशी खेळता येतं. क्या बात है. असं जर आपण म्हणत राहिलो सारखं, तर त्याच्यातला खरेपणा कधी समोर येणार? बरोबर. आणि ते थोडंसं माझ्याही मनात होतं, की आपल्याला सचिन खेडेकर एक पडद्यावरची एक इमेज म्हणून लोकं ओळखतात. त्याच्या त्या इमेज बघून म्हणजे अगदी ते करोडपती आम्ही करताना असं वाटायचं ना, की हे जसे विचारतायत प्रश्न हे तसेच आहेत का? तसेच आहेत. हो, तर हो. हे जे गुपित असतं, ते नटाच्या बाबतीत नेहमी त्यांना एका अशा प्रतलावर नेऊन ठेवतं, हां. की ॲक्चुअली कसं एकदा जाणून घेतलं पाहिजे. बरोबर. तर तो नटाच्या आयुष्यावरचं नाटक हे माझं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन होतं. नक्कीच. बरं, तर पहिला अंक बघितला याच्यामध्ये ना एक कॉल येतो आणि किती फॉलोअर्स आहेत रे बाबा? आणि असं बोलून नंतर मग ते पूर्णपणे रिंग लाईट लाव वगैरे. हां. काय तर तो हां. नाही आपल्याकडे असं असतं ना हल्ली, की नटांना असं वाटतं, की अच्छा हे मी हा वेळ घालवावा का? हं. या बाईट द्यावा की काय बघूया किती आहे फॉलोअर्स आहेत. म्हणून त्या नाटकात ती तसं वाक्य किती फॉलोअर्स हां, बरं मग कर रेकॉर्ड. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही, की थोड्याफार प्रमाणामध्ये जेनझीपणा आता नटांच्या हो, आयुष्यामध्ये सुद्धा अर्थात, आलाच आहे. अर्थात. म्हणजे आजूबाजूचे जग आहे हं. त्यांनीच तो घडत असतो बरोबर. आणि प्रत्येक गोष्टीची त्याला गरज असते आणि प्रत्येक गोष्टीला आत्मसात करण्याची त्याच्यात क्षमताही असते. नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटेल. तुर्तास इथे थांबूया. थँक यू. पहिला शुभारंभाचा प्रयोग येणार आहे. शुभारंभाच्या नंतर आपण भेटू तेव्हा खूप साऱ्या गप्पा अगदी मारू असं बोलायला काही हरकत नाही. 100% तोपर्यंत सर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि धन्यवाद आमच्यासाठी एक नवं करून नाटक घेऊन आल्याबद्दल. थँक यू.